अध्यक्षमध्ये दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचली, अर्थसंकल्प मांडल्यावर दोनच प्रमुख बातम्या, एक म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्याला आणि दुसरे पायाभूत सुविधा, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर्जमाफी हे दोनच मुद्दे वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतली अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय ह्या दोन्ही बाबी खोट्या आहेत, फसव्या आहेत. खोट्या म्हणणार नाही पण फसव्या आहेत. अध्यक्ष महोदय, घोषणा काय होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली? तुमचा सातबारा शेतकऱ्यांचा करू कोरा कोरा कोरा, 3 वेळा कोरा 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 असं घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीच्या आधी केलेली. आता कर्जातून पूर्णपणाने मुक्त करायचे असा त्याचा अर्थ होतो अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ केलं. मग 2019 साली अध्यक्ष महोदय आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली पहिला निर्णय घेतला आम्ही कर्जमाफीचा, आणि अध्यक्ष महोदय 2 लाखाची आम्ही तेव्हा कर्जमाफी दिली. बस 7 वर्षांनी पुन्हा आपण तिथेच आहोत. राज्यावरचा 4 लाख कोटीचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटीवर गेला. पण अध्यक्ष महोदय, कर्जमाफीमध्ये काही वाढ झाली नाही. अध्यक्ष महोदय, सगळ्यांना महागाई आहे, तर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज महागाई नाही का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला वाटत होतं, आशा होती की गेला बाजार 5 लाख रुपयापर्यंत तरी कर्जमाफी सरकार करेल. अध्यक्ष महोदय, 2 लाख रुपये भरले, 8 लाखाचं कर्ज आहे, 6 लाखाचं काय? 5 लाखाचं कर्ज झालं तर विदर्भात फार मोठा सावरकरजी फायदा झाला असता सगळ्यांना. पण 5 लाखाचं कर्ज, आता महागाई एवढी वाढली, खताचे दर एवढे वाढले, कर्जच तेवढं काढावं लागतंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्याला कशी मदत करणार ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नवीन एक सर्व सहकारी बँकांच्याकडून 9 मार्च 26 पर्यंत नियमित कर्ज भरवणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली. अध्यक्ष महोदय, शेतकरी आता मुश्रीफ साहेब इथं बँक चालवतात, 31 मार्चला आपण सगळे पैसे परत फेडतो, झिरो करतो कर्ज. त्यामुळे रेग्युलर कर्जदारांना देखील छाट मारायचा कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे 9 मार्चला का, तुम्ही 31 मार्च पर्यंत जे कर्ज भरतील त्यांची 1 एप्रिलला यादी मागा. तुम्ही 9 मार्चलाच यादी मागायला लागलेलात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या लक्षात आणून देतो की 2014 पासून केंद्र शासनाने भारतातल्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. देशावरचा कर्जाचा बोजा 27 पर्यंत 214 लाख कोटी होण्याचा अंदाज आहे. म्हणजे आपला GDP देशाचा आहे ना, त्याच्या 56% आता कर्ज होणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्याकडे मदत करायची म्हटली की पैशाची चणचण आम्हाला दिसते. उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये देशात कर्जमाफ झाली, पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला आपली इच्छा होत नाही. ही मानसिकता समाजाच्या समोर आपण सतत वारंवार तुमच्याकडून येते आहे. पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय, विचारांची कमतरता आहे असं मला वाटतं. कारण शेतकरी काय बॉन्ड ट्रस्टमध्ये पक्षनिधी काय देत नाही, त्यामुळे त्याचा काय वर वशिला लागत नाही, त्यामुळे त्याचं कर्ज माफ होण्याचा काही प्रसंगच येत नाही. अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, कृषी GDP हा 55 अब्ज डॉलर वरून 47 सालापर्यंत 500 अब्ज डॉलर वर आम्ही नेणार. 55 अब्ज डॉलर म्हणजे 4.5 लाख कोटी आणि 500 अब्ज डॉलर म्हणजे 45 लाख कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, मग हा कसा नेणार? त्याला काय पुढचे ॲक्शन काय? पुढच्या अध्यक्ष महोदय कृषी विकासाचा दर पुढची सलग 21 वर्ष मी कॅल्क्युलेट केलं, 21 वर्ष 10 ते 11% जर राहिला कृषी विकासाचा दर, तरच अध्यक्ष महोदय आपण या 500 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचू. पण आज दर काय आहे कृषी विकासाचा? 3.4%. अध्यक्ष महोदय, म्हणजे आपण 3.4 वर आहे आणि इनडायरेक्टली आपण देशात महाराष्ट्रात सांगतोय की आपला कृषी विकासाचा दर आम्ही 10 ते 11% करू. अनेक उपाययोजना आहेत आणि उत्पादकता वाढवावी लागेल, बाकीचे ते वेळ घेत नाही मी आपला. पण अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत अमेरिका करार जर जो केलाय
तो जर रद्द झाला नाही तर या सगळ्यासाठी अमेरिकेची परवानगी लागेल. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलर GDP कृषीचा नेण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवले. 10-15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी होईल, बाकीच्या सगळे सांगितले त्यांनी, काय हरकत नाही. पण ते पुढे असं म्हणतात की याचा अर्थ असा पण होतो की आपण आपली कृषी बाजारपेठ परकीय देशांसाठी खुली करतोय. म्हणजे आपली स्पर्धा आता अमेरिका, युरोप, चीन या प्रगत देशासोबत होणार आहे. जर आपण आपली कृषी बाजारपेठ परकीय देशांसाठी खुली करणार असू तर याचा अर्थ काय, इनडायरेक्टली आपण भारत अमेरिकेचा जो करार केलेला आहे तोही आपण त्याचं इनडायरेक्टली समर्थन करतोय असा त्याचा अर्थ होतो. कारण अमेरिकेवर आपला करार आहे. आपण इथनं भाजी पाठवली तर ते 18% लावणार आणि त्यांनी इकडं सोयाबीन पाठवलं तर ते 0% दराने आत येणार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता भारतातला 2-1.5 एकराचा शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी याची युरोपच्या शेतकऱ्याबरोबर स्पर्धा, ब्राझीलच्या शेतकऱ्यावर स्पर्धा, तिकडे अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर स्पर्धा. अध्यक्ष महोदय, आमचा शेतकरी टिकणार कसा? त्याला सुविधा नाहीत, काय नाहीत. आणि मग सुविधा द्यायच्या होत्या तर बजेटमध्ये काय उल्लेख आहे? त्याचा कुठलाही उल्लेख अध्यक्ष महोदय नाही आहे. हे मी आपल्याला नम्रपणाने नमूद करू शकतो. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री भाषणात परत म्हणतात की 2047 पर्यंत नागरी लोकसंख्या 70% होणार आहे. अध्यक्ष महोदय, जर 70% नागरी लोकसंख्या होणार असेल तर शहरातली माणसं शेतात जाऊन काम करणार का, कसं काय, याचाही साधारण अंदाज आपण भविष्याकडे घेताना केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेवटी जो बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले. पण सरकार मात्र आपण बोलतोय त्याच्या वेगळी कृती करते.